Brought to you by V-Guard. राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणेच बुलढाणा जिल्ह्यातही दुष्काळाचा सावट आता गडद होत चाललंय। आपण बघू शकतो की बुलढाणा जिल्ह्यातील जे मोठे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामध्ये सुद्धा आता पाणी साठा कमी होत चाललेला आहे। 11%च पाणी साठा सध्या शिल्लक आहे। म्हणजे जवळपास 1 महिना पुरेल एवढाच पाणी साठा सध्या या बुलढाणा जिल्ह्यातील जे मोठे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामध्ये आहे आणि जे छोटे मोठे प्रकल्प आहेत ते सध्या आटत चाललेले आहेत। अगदी म्हणजे मूर्त साठा या छोट्या मोठ्या प्रकल्पामध्ये या ठिकाणी सध्या उपलब्ध आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। एकंदरीत पाहिलं तर पावसाळा लवकर नाही झाला तर आणखी सुद्धा पाणी टंचाईचं सावट या ठिकाणी गडद होऊ शकतं। भीषण पाणी टंचाईचा सामना जिल्ह्यातील नागरिकांना या ठिकाणी करावा लागू शकतो। जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती पाहिली तर 65 गावामध्ये सध्या टँकर या ठिकाणी सुरू आहेत आणि अनेक ठिकाणी विहिरी सुद्धा अधिग्रहण केलेले आहेत। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। प्रशासनानं सध्या मोठ्या प्रमाणामध्ये उपाययोजना सध्या सुरू केलेल्या आहेत। मात्र जमिनीची जी पाणी पातळी आहे ती सध्या या ठिकाणी खोलवर गेलेली आहे। त्यामुळे विहिरीतच नाही तर नागरिकांना कुठून देणार असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी प्रशासनासमोर सध्या उभा आहे। एकंदरीत पाहिलं तर पावसाळा या ठिकाणी लवकर व्हायला हवा जेणेकरून नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही अशी परिस्थिती सध्या या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे। कॅमेरामन दिलीप देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।